नमस्कार, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षा चालकांना सीएनजी आणि एलपीजी गॅस मिळवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सकाळी 7 वाजल्यापासूनच रिक्षा चालक लांबलचक रांगेतच उभे आहेत। एवढी वाट पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना फक्त 5 किलो गॅस मिळतोय। रिक्षा चालकांचं प्रमुख उत्पन्न हे दिवसभर रिक्षा चालवण्यावर अवलंबून असतं। मात्र गॅससाठी एवढा वेळ वाया जात असल्यानं त्यांच्या रोजच्या कमाईवर याचा मोठा परिणाम होतोय। 5 किलो गॅसवर रिक्षा साधारण 100 ते 110 किलोमीटरच चालू शकते। त्यामुळे रिक्षा चालकांना मर्यादित फेऱ्याच माराव्या लागत आहेत। या परिस्थितीमुळे रिक्षा चालकांना भाडेवाढ करण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाहीये। पूर्वी 20 ते 30 रुपये घेणाऱ्या फेऱ्यासाठी आता 40 ते 50 रुपये आकारावे लागत असल्यानं याचा थेट परिणाम सामान्य प्रवाशांच्या खिशावर होतोय। नागरिक आणि रिक्षा चालक दोघेही या समस्येने त्रस्त झालेत। सरकारकडून गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी मात्र प्रत्यक्षात रिक्षा चालकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। कॅमेरामन विनोद बगळेसह विवेक चौधरी। नमस्कार, मी मुंबई आउटलुक या चॅनल मार्फत विवेक चौधरी संवाददाता या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरती गॅस पंपावरती आपण आलेलो आहोत। आणि मगाशी आपण जो व्हिडिओ बघत आहात तो 2 किलोमीटर रिक्षाच्या चालकांची जी लाईन आहे हे गॅस भरण्यासाठी, याच्यामध्ये फक्त 500 रुपयाचा त्यांना गॅस मिळत आहे। आणि तो 500 रुपयाचा गॅस अवघ्या फक्त 24 ते 32 तासामध्येच तो संपतोय फिरल्यानंतर। तर त्यासाठी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह इथल्या रिक्षा चालकांशी आपण एक 1-to-1 संवाद साधूया। तर माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत ज्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। दादा, आपलं काय नाव? भाजीनाथ रेशम दाने। मला सांगा, तुम्ही या जे एवढ्या रिक्षा आहे, आज कोणतीही जर ऑटो घेतली कमत कम 4 लाखाच्या पुढे गाडी, 4 लाखाच्या पुढे हो, कमत कम 4 लाख आहे। तर मला तुम्ही सांगा, एवढे गोर गरीब लोक एवढं पोट भरते, याच्यामध्ये आता सगळ्यांच्या हातावर 90% हातावरलं पोट आहे, बरोबर आहे? आता एक टायमावर गॅस भेटते, आज 7 घंटे राहिले लाईनला, तर मग याचं करायचं काय? कमायचं काय? न्यायचं काय? पोरांना खाऊ घालायचं काय? शाळेचं शिक्षण, सगळे भानगडी। आता 61 रुपये गॅस होता, आज 95-96 रुपये झाला, जवळपास 1.5 पट वाढलाय। 1.5 म्हणजे डबलच व्हायला ना साहेब, 2.25 पट झाला, 2.25 पट झाला। या गोष्टीवर जर एवढं लक्ष दिलं कधी, आता एवढी लाईन आहे, याच्यामधून या लोकांनी कवा गॅस भरता, कवा धंदा करता, कवा मुलं बाळाला घरी खायला न्यायचं, 1 दिवसात झालं की हे रोजच नाही। अरे घरचा गॅस भेटला ना, घरच्या गॅसला 3-3 घंटे लागू राहिले। बुक करे बाद 15 दिन के बाद आ रहा हूँ, 15-20 दिन के बाद बुक करे बाद बुक, आणि पुन्हा 25 दिवसाच्या आत बुक होत नाही हो रहा भाई। मग गरीबांना जगाचं कसं? फिर उसके भी बीच में लाइन लगाना है, 3-3 घंटे उसके बीच में लाइन सगळे गोर गरीब लोक हे एवढ्या लोकांनी काय करायचं त्याच्यामध्ये? मोदी साहेबांनी अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, कौन से अच्छे दिन आने वाले ये? अरे बुरी नाही, तमाशा उमेद नेऊन ठेवायचं काम झालं ना, माग कोरोना आणून ठेवला, आता हे गॅसचं ठेवलं। फिर बोले क्या बीच में कोरोनाच्या काळामध्ये जो लय तगडा झाला 14व्या दिवशी स्मशानभूमी, जो थोडा लूज आहे तर 4थ्या 5व्या 6व्या दिवशी स्मशानभूमी। क्या करेंगे फिर? काय करते लोक? दानवे साहेबांच्या म्हणण्यानुसार आपल्याला महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांचं नाकामी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि वस्तुस्थिती जी आहे, एसीच्या रूम मध्ये बसून ती पाहायला मिळते, त्यांना काही आकडेवारी बघायचं असतात, परंतु इथं जी सामान्य जनता काय अडचण फेस करते आहे हे आपण सर मला 1 मिनिट म्हणतो, सरकार सगळं बीजेपीचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे, हे कोणतं सरकार, राज्य सरकार पण त्यांचं आहे। मग मोदी साहेब करू राहिले काय आणि देवेंद्र फडणवीस साहेब करू राहिले काय? या पक्षातला माणूस त्या पक्षात, त्या पक्षातला माणूस या पक्षात, अहो सगळे बाहेरच्या पक्षातले माणसं यांच्याकडे, फक्त यांची बिजू मारायची, सगळे काळा बदल यांच्याकडे ना, सगळा काळा बदल यांच्याकडे। भाजपवाल्यांनी मला एवढं सांगा, अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये नव्हता का?
अजितदादा राष्ट्रवादीचा नव्हता का? मग काय केलं या लोकांनी? मग हे लोक घेतले कसे? मग हे एवढ्या गोर गरीबाला एवढा दावा कशासाठी पाहिजे तो? हा? मग तुम्ही पक्ष बनवतात सगळे लोक ही खाडा याच्यात गेलं. अजितदादाचा घोटाळा 70 कोटीचा घोटाळा कोणी गेला? अजितदादा. त्याच्या मुलाचा कुठे गेला? हा? अरे इथं साधा एखाद्याने चोरी केली तर त्याला लगेच जेल अटक, पोलीस स्टेशनला जमा, गाड्याचे हप्ते पुन्हा. यो कोणता धंदा झाला यो? अरे काही थोडं करा, पण तसं व्यवस्थित करा ना. आपलं सरकार भाजपचं सरकार आहे ना, तर मला काय म्हणायचं, भाजप आता महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे, बरोबर आहे. वरती भाजप आहे, खाली भाजप आहे, मग याला सुधारित लाईन लावायला पाहिजे ना. हे सामान्य लोकांवरती अरे सामान्य आज जर पाहिलं तरी 90% रिक्षावाले हातावरले रोजचे 2-2 किलो 1-1 किलो भाजी घेऊन आणून खाणारे लोक हे. 10 रुपये भाड्यापासून 40-30 रुपयाच्या भाड्यापुढे भाडं नाही आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मुख्यमंत्र्यांना की बाबा मुख्यमंत्री माझं एवढंच म्हणणं आहे, हे गॅस पेट्रोल सरळ करा आणि ही महागाई हटवा. हे गोरगरीब लोक याच्यामध्ये सगळे चिरडून राहिले. ज्याच्याकडे माल पाणी तो नाही आहे इथं, हे लाईनला सगळे गोरगरीबी आहे. महानगरपालिका शाळेमध्ये मुलं यांची शाळेत युद्ध तिकडे झालं, मग युद्ध तिकडे झालं ना, मग यांच्याकडे आतापर्यंत काही व्यवस्था नव्हती का? त्यांनी व्यवस्था सांगितलं त्यांच्या बातम्यांमध्ये. आता करून ठेवायला पाहिजे ना. मी कोणाचाही बाजूने बोलत नाहीये, फक्त तुमचा जो प्रश्न आहे माझं- तो मांडताना समोर आपण मुख्यमंत्र्याला विचारतो डायरेक्ट तुमच्या या आपल्या चॅनल हा. मुंबई आउटलुकच्या चॅनलच्या साहेबांना माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही मुख्यमंत्री ना, तर मग हे एवढी यांची दशा का होईल? नियोजन लावलं कुठेतरी कमी ज्यांची पडत जर आहे. पहिल्यापासून जर तुम्ही व्यवस्थित केलं असतं तर ही एवढी काही जाईल नसती. आता आजूबाजूचे दोन देश आहे, श्रीलंका झालं, नेपाळ झालं, बांगलादेश झालं, पाकिस्तान झालं, इथं 2000च्या जवळपास गॅस म्हणजे जो भारताने तो व्यवस्था 3 महिन्याचा त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते आता तिथं आपल्याला मिळत आहे. कमीत कमी तुमच्या जे अडचणी आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे. त्यांनी नियोजन काढलं पाहिजे, त्याला सविस्तर काल केलं पाहिजे. आज जनता उडो पहा तुम्ही. आज तुम्ही मला सांगा, ज्याला 9, 10, 12 हजार पगार आहे, त्यांनी तर 10च्या ठिकाणी 30 पैशाची त्याला आठवला किंवा आठवलेला पुरत नाही, यांनी काय करायचं? बरोबर. काय करायचं यांनी? म्हणजे 2-3 देशाच्या युद्धामुळे भारतावरती नव्हे तर आशिया खंडातील आणि पूर्ण जगाच्या पाठीवर जेवढे पण देश आहेत त्यांच्यावरती हे संकट उडवलेलं आहे. नुसतं एकटं भारतच हा देश नाहीये की ज्याच्यावरती ही आर्थिक परिस्थिती आलेली आहे. आणि जसं महाराष्ट्रातील असेल, भारतातील असेल, हे लोक जे त्रस्त आहेत त्याच पद्धतीने भारताच्या बाहेर सुद्धा बऱ्याचशा देशांमध्ये ही स्थिती आहे. इथं आपल्याला सरकारकडनं ज्या काही सुविधा मिळत आहेत तर त्या परिपूर्ण नाही. याच्यामध्ये सरकारने जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि दानवे साहेबांसारखे जे काही रिक्षा चालक असतील किंवा त्यांचे गोरगरीब आहेत, ज्यांचे मुलांचं किंवा त्यांचं परिवार या 3 चाकावरती चालत आहे, त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकार आणि जे 3 चाकी सरकार आहे त्यांनी ह्या 3 चाकी 3 जण मिळून त्याने सरकारच बनवलेलं आहे आणि या 3 चाकी रिक्षावरती 3 चाकी का बघितली, पण मग व्यवस्थित परिवार बनवलं ना. चालतोय त्यांच्याकडे काय अडचण लक्ष त्याला? दिलं पाहिजे. तर आज आपण इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण ही ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. माझ्यासोबत जे बगळे साहेब आहेत, विनोद बगळे कॅमेरामन, आणि ताई सौ राधाताई झेरवाल आणि मी विवेक रमेश चौधरी या आपल्या सेवेत आहे. धन्यवाद. मुंबई आउटलुकचे पुन्हा धन्यवाद.